पण जेवण करत असताना कोणतेही पदार्थ एकत्र होतो, पण आपल्याला माहीत नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाल्ले पाहिजे. जाणून घ्या कोणते पदार्थ जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दह्यासोबत दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्याचे पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातू हानिकारक असतात. तसेच दुधामध्ये गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत हानिकारक आहेत. दह्यासोबत खीर, दूध, पनीर, गरम जेवण, केळी, खरबूज, मुळा, गूळ इत्यादी घेऊ नये. तसेच तुपासोबत थंड दूध, थंड पाणी समप्रमाणात हानिकारक असते. मधासोबत मुळा, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी, गरम पाणी हानिकारक असतात. तसेच फणस खाल्ल्यानंतर पान खाणे हानिकारक असते. मुळ्यासोबत गूळ खाणे नुकसानदायक असते. खिरीसोबत खिचडी, आंबट पदार्थ, फणस, सातू घेऊ नये. गरम पाण्याबरोबर मध घेऊ नये. थंड पाण्याबरोबर शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरू, जांभळे, काकडी, गरम दूध किंवा गरम भोजन घेऊ नये. कलिंगडाबरोबर पुदिना किंवा थंड पाणी घेऊ नये. चहासोबत काकडी, थंड मुळे किंवा थंड पाणी घेऊ नये. माशासोबत दूध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काढ्यावर राहण्यास पथ्याचे मांस खाऊ नये. मांसाबरोबर मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते. गरम जेवणाबरोबर थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात. खरबुजाबरोबर लसूण, मुळा, मुळ्याचे पाने, दूध किंवा दही नुकसानकारक असते. तरी आपण हे पदार्थ एकत्र खाऊ नये व आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नाहीतर हे पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते.